जो रूठा तो कौन हंसेगा, तू जो छूटा तो कौन रहेगा। तू चुप है तो ये डर लगता है, अपना मुझको अब कौन कहेगा। तू ही वजह, तेरे बिना बेवजह बेकार हूँ मैं, तेरा यार हूँ मैं, तेरा यार हूँ मैं। आजा लड़े फिर खिलौनों के लिए, तू जीते मैं हार जाऊं। आजा करें फिर वही शरारतें, तू भागे मैं मार खाऊं। मीठी सी वो गाली तेरी सुनने को तैयार हूँ मैं। खेळ सुरू झाला, सगळे वाक्य काळजीपूर्वक ऐका, माझ्याकडे बघायचं नाही, मी चुकीचे ऍक्शन पूर्ण करणार आहे। मी काळजीपूर्वक ऐका, काळजीपूर्वक ऍक्शन करा। उशिरा या इकडे सगळं किंवा गोदावरीने सांगितलं हा याने चुकीचं केलं तर ती आव कोणी सांगायचं, एकमेकांचं सांगायचं नाही। मी रेफरी चला ठीक आहे, गेम स्टार्ट। रामूताई समोर, दुसऱ्या समोर आपण माझं आऊट का लक्ष पाहिजे माझं। हो हे बंद कर, दोन्ही हात खाली गेले, गणपत भाऊ गेले बघ, लक्ष द्या। रामूचं दोन्ही हात खाली, आता जे आऊट आहे राम म्हणला ना, हालत नाही केलं आऊट झालेलं बाहेर काढा। आता गेम जवळपास सगळ्यांना कळला, त्याच्यानुसार जे आऊट होते आऊट होते बाहेर होते, खुर्ची घेऊन बाजूला बसते। नाही भाऊ, जे आऊट झाले त्यांना दुसरा समोर भाऊ रामचं दोन्ही हात वर, दोन्ही हात खाली, मागे थोडं। रामचं दोन्ही हात समोर, अंगठा राखवा। रामूचे दोन्ही अंगठे दाखवा, दोन्ही हात वर करा। उचेडे भाऊ गेले, थोडं बस। रामूचे दोन्ही हात वर, हात खाली, रामूचे दोन्ही हात खाली, एक हात समोर, तिघे जण गेले, सत्ता भाऊ गेले। गेम मध्ये तेवढे उभे राहा, रामूचे जेवढे गेम मध्ये तेवढे उभे राहा। रामूचे दोन्ही हात समोर, रामूचे जेवढे गेम मध्ये एक बोट पुढे टाका, दुसरं बोट टाका समोर। रामूचं दोन्ही हात वर, दोन्ही हात खाली, रामूचं दोन्ही हात खाली। आता बाकीचं शांत राहा, आवाज रामूचं जवळ या, थांबा। राम म्हणलं की झालं, तुझं नाव आलं की हे करायचं रे। राम म्हणतो एक हात समोर, दुसरा हात समोर, दोन्ही हात समोर, राम दोन्ही हात समोर, दोन्ही हात वर, नाही रामचं दोन्ही हात वर, खाली हात समोर, राम एक पाऊल समोर। ए आवाज राम नाही ते गेलं, राम म्हणतो एक पाय मागे घ्या। बरोबर, राम म्हणतो कोकले कोण गाणी लावायची। राम म्हणतो दोन्ही हात समोर, अंगठा राखा, असं करा।
किती भरती दोन्ही हात असे करा, हात बंद करा, रामूचा हात बंद करा. जमना आमचा आम्ही 52 भरती करून घेतो. सगळे एक्सपर्ट झाले. राऊंड फास्ट होईल. रामूचा हात सोडा, रामूचा हात खाली, रामूचे डोळे बंद करा आणि किती सांगा. रामूचे डोळे उघडा. शिफ्टिंग नाही, एक गेमचा भाग आहे. रामूचे डोळे हात बाजूला, हात खाली, एक हात समोर, दुसरा समोर, दोन्ही हात खाली, रामूचे दोन्ही हात खाली. सावधान. हॅलो पुढे घ्या. रेडी. रामूंचा थोडं समोर या. फायनल राऊंड आहे आणि मला अजिबात बघायचं नाही. माझ्याकडे बघलं की आउट होणार कदाचित. ओके 1 2 3 स्टार्ट. रामूंचा एक हात वर, दुसरा हात वर, दोन्ही हात वर, रामूंचा दोन्ही हात वर, दोन्ही हात खाली. चिटिंग करायचं ना. हा पारदर्शक झालं पाहिजे ना. सांगा कॅमेरा चालू आहे का? 3 कॅमेरे चालू आहे. ओके रामूंचा दोन्ही हात खाली, एक हात समोर, रामूंचा गालावर वाजवा, रामूंचा डोक्यावर, पाहुणे हात खाली घ्या. हुशार आहे तिथे. पहिले टॅलेंट होती. रामूंचा एक हात समोर, दुसरा हात समोर, टाळी वाजवा, रामूंचा टाळी वाजवा, रामूंचा डोक्यावर, रामूंचा टाळी वाजवा, परत डोक्यावर हात. रेडी रेडी स्टार्ट. रामूंचा एक पाय समोर, दुसरा पाय समोर, रामूंचा दोन्ही पाय समोर, परत पाय मागे, रामूंचा दोन्ही पाय मागे, एक हात समोर, दुसरा हात समोर, दोन्ही हात वर, रामूंचा दोन्ही हात वर, दोन्ही हात खाली खाली, रामूंचा हात बाजूला, टाळी वाजवा, हात खाली करा. ओके थांबा थांबा. बरोबर तिकडे कोणा ते हा ओके. अजून फुगे घ्या ना. लक्ष्मण घ्या ना फुगे घ्या. हा पडला ते बाद. जो पडला तो बाद. जो पडला तो बाद. विजेता स्पर्धेमध्ये राम इजुलगंडे आणि शेषराव इंगळे हे अजूनही स्पर्धेमध्ये बाद झालेले नाहीत. एक नंबर राम इजुलगंडे, टाळ्या जोरदार टाळ्या. एक नंबर. 2 नंबर शेषराव इंगळे, जोरदार टाळ्या. तुम्हाला लवकरात लवकर ट्रॉफी कॅडबरीच्या माध्यमातून देण्यात येईल. 1 2 3 स्टार्ट. अरे सिटी वाल थोडं फास्ट. सगळं बाय तुमच्या पण धर्मपत्नीचं नाव माहिती नाही, त्यासाठी ह्या खेळ आहे. या खेळाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी नाव जाणून घ्यायचं आहे. ओके रेडी स्टार्ट. हा पास करायचं बॉल. आणि बालाजी डोंगला पण आहे. नाही नाही थोडंसं ते गाणं मित्र पण ते थोडं. चला पास करा. संसार रूपी देवाऱ्यात उजळतो नन्ना दीप समाधानाचा.
दिनेश सिंगाचं नाव घेते, आशीर्वाद मागते अखंड सौभाग्याचा. की निशानी हरी चूड़ी काली पोत, दिनेश सिंग मेरे जीवन ज्योत. लगेच स्टार्ट, हरी स्टार्ट. ये छान. होल्डर मारी होल्डरच्या या ठिकाणी आणि मागं खिडकी होती मागच्या साईडला. ती खिडकीतून एक ते भोयाचा नन्या म्हणायचा एक मुलगा येऊन तिकडून एंट्री केला. दरवाजा असताना दरवाजातून आला नाही, तो आला खिडकीतून आला. खिडकीतून येऊन तो मारुती सूर्यजवळ बसला. मारुती सूर्यजवळ बसल्यानंतर ते शिक्षक म्हणल्यानंतर असं चालणार नाही, मला हे चालत नाही. आणि सुकाळे सर म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, नियमाचे एकदम कडक, शिस्त आणि अनुशासन. मग ते खिडकीतून आल्यामुळे त्यांना सरांना राग आला. त्यामुळे सूर्यला मारुतीला विचारलं, अरे सूर्य मारुती तो जो मित्र आहे का? हा काय म्हणायला पाहिजे, सर तो माझा मित्र नाही. ओके, पण हा काय म्हणतो, याला पण टेन्शन आलं. आता सुकाळी गुरुजीच काय खरं नाही, म्हणजे सुकाळी गुरुजी आपलं काय खरं करणार नाही, कारण हा खिडकीतून आला. मग ह्याचं वाक्य काय आहे, सुकाळी सर पुन्हा म्हणले, मारुती तो तुझा मित्र आहे का? हा म्हणतो नाही सर, तो खिडकीतून आला. काय म्हणलं, तो खिडकीतून आला. उत्तर काय अपेक्षित होतं की तो माझा मित्र नाही, हा उत्तर अपेक्षित होता. परंतु हा काय म्हणला, तो खिडकीतून आला. पुन्हा सुकाळे सर म्हणले, मारुती सूर्य तुला मी म्हणतो तो ते तुझा मित्र आहे का? ढोबळ भाषा, हा ढोबळ भाषा. थोड भारत 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 प्लीज 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 एकदा एकदा एकदा. अरे होल्डर नंतर सांगतो थांबा थोडं हे पेशन्स प्लीज. अरे मारुती सूर्य शिक्षकी भाषेत एकदा दोनदा व्यवस्थित प्रेमाने बोलतात. अरे मारुती सूर्य ते तुझा मित्र आहे का? नाही सर, तो खिडकीतून आला. एकदा दोनदा झालं, सरांचा पारा सुटला, ताबा सुटला आणि सर म्हणले, अरे होल्डर मारी होल्डरच्या तुला म्हणाले ते तुझा मित्र आहे का? नाही सर, तर खिडकीतून आला. अरे बाबा, ओके सॉरी मारू दादा, मी काय विनोद म्हणून सांगितले. हा ओके. आणि मोठी खिडकी होती आणि भागवत सागर नेहमी दुकानातून गोळ्या बिस्किट आणायचा, आम्ही मनसोक्त खायचो बरं का, खरं रिअली. आणि त्यामुळेच आम्ही भागवत सावकारची मैत्री केली होती. पण आता नंतर कळालं आता की खरंच भागवत सावकार तसंच गोळ्या बिस्किट आपण खायासारखंच मित्र आहे आणि खरंच चांगला मित्र आहे भागवत सावकार. असो, चला कंटिन्यू. आम्हीच नाव घेऊन सूर्य माधवभाई. ओके, धन्यवाद मारुती. ज्यांना लेट उशीर झाला थोडंसं शैलीचे असं प्लॅनिंग नाही, ते पारदर्शक चालू आहे. चला ओके, इन कॅमेरा. महादेवाच्या पिंडीवर बेल भाते वाकून संतोषरावचं नाव घेते, तुमचा मान राखून. खुश व्हा मोग्या खुश व्हा. चला माईक जवळ येता का तुम्ही? माईका जवळ येता. हा स्टेज कडे प्लीज. भाऊ कृषीच्या माध्यमातून सुद्धा घेतात चालते, दुकान, फर्टिलायझर. भाजीत भाजी, पालकची भाजी, शुभांगीचं नाव घेतो आजच्या रोजी. क्या बात आहे, धन्यवाद भाऊ सर. व्हेरी गुड व्हेरी गुड. ऑर्डर ऑर्डर. 4 + 5 = 9. My wife Gitanjali is fine. ओके. आपला नंबर आल्यानंतर गोंधळ होऊ म्हणून आपलं पहिलं भांडून ठेवल्या. लढायला निघाल्यात बंदूक नाही काच करत्या. दमते घ्या सर. आपल्या ग्रामीण भाषेमध्ये आमचं मारुतरावला खूप आवडलं. धन्यवाद मारुतराव.
मारुती आपल्या जवळपास 3 ते 4 वेळेस माझ्या दुकान येऊन गेलाय. एवढा उत्साह होता त्याच्यामध्ये या कार्यक्रम होण्यामध्ये. खरंच मारुतीसाठी धन्यवाद. एक मेंढपाळ आहे, एक मेहनती आहे, चांगला मुलगा आहे. होल्डर जे सांगितलंय रामकिशन अजून थोडस ग्रामीण भाषेमध्ये पाहिजे होतं, त्याला पण आवडलं. धन्यवाद. मी या ठिकाणी आज आहे रविवार, मित्र मैत्रिणी झाले एकत्र गोळा. आज आहे रविवार, मित्र मैत्रिणी झाल्या एकत्र गोळा. चंद्रकलाचं नाव सांगतो, धन्य झाला आजचा हा स्नेह मिलनाचा सोहळा, स्नेह मिलनाचा सोहळा. धन्यवाद. हॅलो साहित्याला मित्र बनला इंग्लिश भाषेत गवताला म्हणतात घास. दोडोबारांच्या जीवनात मला नाही त्रास. उखाणा होणार आहे. थ्रो या वेस्ट, श्वेता इज द बेस्ट. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पिंपरखेडा तालुका परतूर जिल्हा जालना येथील मुख्याध्यापक या पदावर कार्यरत असलेले आपले वर्गमित्र, एक सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व ज्याला म्हणतात. खरंच उशीर झाला तर चालेल, पण कार्याचं कौतुक. व्हॉट्सअपचा ग्रुप असेल, प्रत्येकांना ग्रुप मध्ये ऍड करणं असेल, कोणी लिफ्ट झालं तर ऍड करणं असेल, कॉन्टॅक्ट करणं असेल. खरंच रामकिशन शिवाय दुसरं कोणी करू शकत नाही. खरंच रामकिशन एक वेळेस टाळ्या वाजव परत इन कॅमेरा. आणि अतिशय उखाणा सुंदर झालं पाहिजे, जेणेकरून आमची वहिनी सुद्धा 8 दिवसापासून या कार्यक्रमामध्ये व्यस्त आहे. रामकिशन मला कालच फोन आला, त्यासाठी वहिनीसाठी स्पेशल. वहिनी पण खुश झाली पाहिजे. 8 दिवसाचं विरंगुळा त्यांचं निघून गेलं पाहिजे. नाही वहिनी फार शिवाय दिली बरं का या कार्यक्रमात. आम्हाला सोडून तुम्ही कार्यक्रम करा म्हणे. खरंच तिला सांगितलं बा नेक्स्ट गेट टुगेदर आपण सर्वांनी मिळून करू. ओके ओके ओके. उखाणा एक नंबर चांगला व्हायला पाहिजे. आवाज आले का? ओके धन्यवाद. आवाज येत नाही. शाळात शाळा वर्गमित्राची शाळा, शाळात शाळा वर्गमित्राची शाळा. इंदूचं नाव सांगतो, बहरले इथली गोशाळा. ओके अतिशय. सर्वप्रथम आपल्या सर्व वर्ग मित्र मैत्रिणी खूप मनापासून खूप आनंद झाला. आज माईक जवळ 29 वर्षानंतर आपण भेट झाली. या भेटीसाठी कमीत कमी मी 15 दिवस झाले. हे डेट कधी येईल? कालच यावं म्हणलं होतं, कारण बालाजी चिंचोले ते बुलढाण्याहून आलेत, त्यांना भेटावं म्हणून 1 दिवस अगोदरच येऊन गावात कशी राहावं काय नाही सगळ्यांना भेटावं म्हणलं. थोड्या अडचणीमुळे मी येऊ शकलो नाही. काल बांसवाड्या गेलो, संध्याकाळी 5-6 वाजले, त्याच्यामुळे मी येऊ शकलो नाही. फक्त आपले मित्र हे गावातलेच भेटतात. आम्हाला कधी चान्स येता का नाही म्हणून असं मी एकदा दोनदा विचारलं बालूला. नाही, आणि आम्ही कंटिन्यू कधी अधूनमधून भेटता, तुम्हीच भेटत नाही. कधी तर सणाला यावं, कधी तर कोणता कार्यक्रम झाला तर यावं. आता सगळ्या बहिणीसुद्धा त्यांना बी कोणतं कार्यक्रम राहिलं तरच बाहेर यावं, त्यांना भेटावं, नंतर नाही. असं कसं म्हणजे ना आपण बहीण भावासारखं वागलो. 10वीपर्यंत आपल्याला तर काही कळतच नव्हतं. कोण हुशार होतं, कोण डल होतं, तरी आपण एकत्र राहावं. आज कोणी चांगलं झालं. ते लक्ष्मणराव ठाकरच्या म्हणले, पैसा महत्त्वाचा नाही, माणुसकी महत्त्वाचा. पैसा कुठं आता आज जवळपास करवेटकर मास्तर झाले, बाळू सांगितला याच्या अगोदर. मी बी बरेच प्रयत्न केलो. मी
टाटा कंपनीत केलो, पुण्याला होतो 2-3 वर्ष, ते केलो, हे केलो, सर्व काही केलो. मग निजामाबादला 2 व्हीलर कन्सल्टमध्ये तिथं आपल्याला, कारण का टाटा कंपनीमध्ये थोडं आपल्याला माहिती होती, त्याच्यामध्ये शोरूममध्ये जाऊन विचार करून हे गाड्या घेतलं तर आपल्याला काय फायदा, 1000-2000 भेटत होते. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या इंग्लिशपेक्षा आंध्रा, पूर्ण ऑल इंडियामध्ये परफेक्ट इंग्लिश म्हणजे केरळची एक स्कूल झाली ती कल्पतारू दुब्याला. त्याला म्हणलं मी असं, म्हणजे मुलगी होती तिथं शिकायला, आपल्याला विलासराव शिकत होते, त्या इंग्लिशचा ग्रामर मी एका दिवशी जाऊन त्या शाळेत जाऊन अशा ह्या पद्धतीनं घ्यातलं तर आपले त्यांना बेसिक चांगलं राहते सर म्हणलो. तुम्ही असं म्हणलं, हेडमास्टर एका दिवशी विचारला, तुम्ही क्लास घेता का म्हणलं इंग्लिशचं, तुम्हाला. माझ्याकडे म्हणलं मी टाईम भेटणार सर, मी शोरूमला जावं लागते, मग कधी कधी शेतीकडे जावं लागते 8-10 बरं ते धंदा करत आम्हाला 2 तास तुम्ही देऊ शकता का म्हणलं. तर 2 तास देऊ शकतो सर म्हणलो. सकाळी 9ला जाऊन 10:30पर्यंत 45 मिनिटाचं 1 तास, एक 8वी एक 9वी दोन्हीचा ग्लॅमर फक्त 15 ते 20 मिनटं, काही त्यांचं बेसिक काय आहे ते सांगून ह्या ग्लॅमरमध्ये हे चॅप्टर घ्यावं. हे 2 सांग 9,000 तिथं भेटतात. आणि दुसरं एक शाळा आहे विज्ञान म्हणून, विज्ञान सोडून पुन्हा इंदिरा हायस्कूलमध्ये 10वीचा गणित घेत होतो, 1 तास फक्त. असं प्रत्येकानं आपल्याला काम भेटलं नाही, मला नोकरी लागली नाही म्हणून मनसत्व होणार नाही. आपण शिकलेले आहोत, काहीही करू शकता. ते तेवढं 3 तासात मला 17,000 ते 18,000 पगार भेटते. आणि ह्या 2 व्हीलर कन्सर्टमध्ये मला कमीत कमी 20,000 ते 30,000 भेटतात. आता ह्याच्यापेक्षा आपल्याला काय पाहिजे. आणि एवढं शैलजा एक मागे त्या आपल्या ग्रुपमध्ये पाठवलं होतं, तर माझ्या मुलीला विचारलं तेलगू अधिकला काय म्हणतात म्हणजे त्याला माहीत नाही. तुझी आठवण आली, अधिक అంటే ఏమంటారు, अधिक तेलुगुला मला काय तेलुगुमध्ये काय म्हणतात, तेलुगु మలాही समजा. अधिक ఏమో డాడీ ప్లస్ మైనస్ ఇంత తెలుస్తుంది మాకు, ఐ डोंट केअर. त्याला इंग्लिशच शिकवलं लहानपणापासून, ती गेली इंग्लिश. आता मुलगी 2nd इयरला आहे, पहिली मुलगी. आणि मलाही जवळजवळ आता बोलता बोलता अर्धी इंग्लिशच होऊन गेली समजा. आज मी मराठी एवढं बोलायला म्हणजे स्पष्ट काय तर माझं हेच समजावं. कारण काय माझ्या बोलण्यात अर्धा तेलुगू राहते, अर्धा इंग्लिशच राहते. कारण का प्रत्येक सकाळी उठून माझा मुलगा 7वीला आहे, 2 मुली मोठ्या आहेत, मुलगा छोटा आहे 7वीला आहे, त्यानं वासू स्कूलमध्ये. मुलगी 12वी पास झाल्यानंतर तिला गिरिराज कॉलेज तेलंगणा युनिव्हर्सिटीमध्ये नंबर लागला तिचा, 2nd इयरला आहे. आणि छोटी वुमेन्स कॉलेज 1st इयरला आहे तिची परवा. आणि आपल्याकडे कसं 11वी 12वी, 11वी शिकलं काय त्यानं गेला काय नाही केला काय नाही. तिकडे 11वीची आमच्या मुलीला असं मान सुद्धा हलू दिलं नाही. तेवढं शिक्षण तेवढं झालं. शिक्षण महत्त्वाचं आहे, त्याचा विनियोग करून घेतला पाहिजे. विद्या विनय शोभते, विद्या विनय शोभते. विद्या आपल्याला दिलेत बाबा, त्याचा विनियोग काहीतरी करून घ्या आपण. 10वी पास झाल्यानंतर 12वी पास झाल्यानंतर मग डिग्री 2nd इयर, इथून 12वी झाल्यानंतर नांदेड यशवंत कॉलेजला 11वी 12वी झाली. नंतर तिथून ITI MSc केलो. नंतर औरंगाबादला 1 वर्ष बजाजमध्ये केलो, 3 वर्ष टाटा कंपनीमध्ये केलो. जे झालं ते झालं. आता मी सुखी आहे की नाही याचा विचार करा. आपल्या लेकराचं सुख चांगलं बघून घ्यावं. आपलं तर झालंच. एवढंच की आपण या संमेलनात भेटलो म्हणजे आपलं खूप दैव आहे. कोण कधी भेटते काय नाही. हे असेच आमच्या आईला मी ताईकडे जातो 2 दिवस म्हणलं, तर त्याच दिवशी बचडे सायलो, आपला सायलो बरोबर आहे, सायलो विरोली पार झाल्यानंतर वारला म्हणलं, तर आमची आई म्हणली नाही रे फक्त तुझ्या, म्हणजे आई सुद्धा म्हणली चल आपल्या कासाळे तर कसं आपलंच घर आहे म्हणली. माती करून संध्याकाळी 9ला निघून गेलो होतो. फक्त आपले मित्र आणि मैत्रित्र आपल्या भावा बहिणीसारखं वागलं पाहिजे. आणि ह्याच्यातून काय म्हणण्याचा अर्थ आहे मला, आपण मृत्यूला 1 दिवस कमी होत चाललो, एवढं लक्षात ठेवा. मृत्यूला रोज 1 दिवस कमी होत चाललो. आपलं वय वाढत चालली, आपण मृत्यूला रोज 1 दिवस जवळ यायलो पण दूर नाही. आणि ह्या संमेलनात आणि प्रत्येकानं नाराज होणे, माणसाला नाराज झाला खतम झाला ना, मला हे नाही ते नाही, हे काही नको तर नाही, मित्र आहे ना, काही नको तर नको, मित्र आहे ना, याच्याशिवाय दुसरं काय पाहिजे आपल्याला. फक्त एवढं आपल्याला
आणि ह्याच्या माध्यमातून दुसरं काय मला म्हणायचं होतं, आपल्या मुलीचं किंवा मुलाचं काही कोणतं कार्यक्रम ग्रुपवर ठेवा, जेणेकरून जेवढे प्रयत्न करून त्यांच्या कार्यक्रमाला या अशी विनंती करतो. एवढं बोलून मी समाप्त करतो. ओके, थँक्यू. अतिशय सुंदर भावना आपण या ठिकाणी आपले व्यक्त केल्या. यानंतर रजनी ठाकूर यांना मी विनंती करतो आपले मनोगत या ठिकाणी सविस्तर आणि आठवणीतील शालेय जीवनातील आठवणी आपल्याला या ठिकाणी सांगायचे आहेत. रजनी ठाकूर या लवकर, फक्त वेळ 5 मिनिट आहे. हॅलो, मी सौ रजनी दिनेश सिंग ठाकूर. काय मला तर असं शब्दच सापडत नाहीयेत, काय मनोगत व्यक्त करावं. बालाजी म्हणल्याप्रमाणे शाळेतल्या आठवणी सांगायसारखं तर काही म्हणजे आठवत नाहीये, कारण बालपण एवढं धाकात गेलं की असं मानवर उचलायची करून पण पाहायची ताकद नव्हती. सत्य परिस्थिती म्हणजे तीच होती. आता जे आहेत सगळ्यांनी परिचय स्वतःचा दिला, त्याच्यामुळे सगळ्यांची ओळख झाली, माहिती झालं. इथं कासवाडीत जेवढं टेन्शनपूर्वक वातावरण होतं त्याच्या विपरीत घर मिळालं. आता वाटेल की असं जास्तच बोलत आहे. माझे मिस्टर म्हणजे खूप खूप छान आहेत. म्हणजे त्यांनी एकाच हे भूमिकेत मित्राची, भावाची, वडिलांची सगळीच भूमिका ते पार पाडतात. म्हणजे मला असं आतापर्यंत असं दुःख काय आहे हे आतापर्यंत मला त्यांनी जाणू दिलं नाही. आणि हे यायचं कारण इथं गेट टुगेदरचं पण म्हणजे मी 6 वर्ष झालं आज मी कासाळीत माझं पाऊल नाहीये. म्हणजे भावामुळे म्हणा, वडिलांमुळे. आता हे सगळं मित्रमैत्रिणीचं, मेन म्हणजे शैलजाचं. शैलजा म्हणली मी तुला म्हणजे घेऊनच जाणार आहे, तुला घेण्याशी मी कशी जाईन. हे तिचं वाक्य म्हणजे मला आधार फार. म्हणजे हर एक गोष्ट तिला सांगायची. अशी एक सुखदुःखाची मैत्रीण पण मला तिथे सापडली. पहिली भेट आमची झाली एका लग्न समारंभामध्ये. माझ्यापेक्षा उत्सुकता तिची जास्त होती की ह्या लग्नामध्ये रजनी येणार म्हणजे येणार. मला तिची आठवण नव्हती पण तिला माझी आठवण होती की याच्यात ती मला भेटेल. त्या निमित्तानं आम्ही भेटलो. जवळपास 4 वर्ष झाले आपल्या मैत्रीला. एवढी गाढ मैत्रीण. त्यावेळेस एवढे अश्रू म्हणजे डोळ्यात आले की म्हणजे सांगताच येत नव्हते. आणि आज हे गेट टुगेदरमुळे मला थोडं भीती वाटत होती. रामकिशन सरला मी म्हणले पण की थोडं बघ, नियोजन व्यवस्थित लावा, सगळं गेट टुगेदर छान व्यवस्थित पार पाडा. मी बोलले त्या म्हणजे त्याच्यावर त्यांनी सगळ्यांनी लक्ष केलं आणि गेट टुगेदर खरोखर फार छान झालं. गेट टुगेदर पाहून इतकं छान वाटलं, आता मला शब्द पण नाही आहेत सांगायसाठी. आणि मला एक मुलगा एक मुलगी आहे. आम्ही दोघी बहिणी एकाच घरात आहोत. समाधान खूप आहे, सगळं छान आहे. एक मुलगा एक मुलगी. मुलगा BCS फर्स्ट इयरला आहे आणि मुलगी यावर्षी 12वी एक्झाम लिहिते, यावर्षी आहे. JEEची तयारी चालू आहे तिची. सगळं छान आहे. किराया येतो मला, प्रॉपर्टी पण छान आहे. 1,00,000-1.5 लाख रुपये तर किरायाच येतो. खाली दुकान आहे, वर घर आहे, मोंड्यात दुकाने आहेत 5 आणि वॉटर प्लॅन्ट आहे. आता सध्या ऑइल रिफायनरीचं घेतलं. भागवतला सांगतीलच यांनी. अजून चालू नाही केलं, थोडा अजून टाईम आहे त्याला. सगळं म्हणल्यासारखं पैसा असून कामी नसते, पण समाधान व्हावं असावं ही सर्वात मोठी गोष्ट आहे. ते समाधान मला नांदेडमध्ये आहे. त्यामुळे कधी माहेरची आठवण पण आली नाही. माहेर होतो पण सुभाषला पण माहीत आहे, पण सहसा आम्ही कधीच माहेर येत नव्हतो. वर्षातून 1 दिवस जरी आलं, 2 दिवस जरी आलं तरी पुष्कळ होते. म्हणजे एवढं छान. दोघी बहिणी एकाच घरात, नणंद नाही, कोणी नाही, आम्ही दोघीच. ताई वर राहते, मी खाली राहते. ताईची पण इच्छा होती रामकिशन यायची,
पण आता ताई म्हणली रामकिशन म्हणेल आमच्या गेट टुगेदर मध्ये तू कशाला आली. आता शैलजाला पण ताईनं म्हणलं की मला नाही घेऊन गेलीस, रजनीला घेऊन गेलीस. नागामणीला पण फोन करून मग बोलावून घेतलं. आम्ही तिघी सोबतच आलो. काही नाही, सगळं आराम, सगळं छान आहे. बस. माईक हातात आल्यानंतर बोलणं येतच. एवढ्या मित्रांचं प्रेम, जिव्हाळा, माया आपल्या एकत्र या ठिकाणी एवढं सोहळा या ठिकाणी झाल्यामुळे सगळ्यांना प्रेरणा भेटली बोलायची. सुंदर असं या ठिकाणी आत्ताच बोललेले आपले ठाकूर. यानंतर सुभाष यमुलवाड या ग्रामपंचायत सदस्य ते पूर्ण समाजामध्ये सेवा करणारे आपले वर्गमित्र. अशीच सेवा सगळ्या समाजासोबत राहू. सुभाष यमुलवाड. धन्यवाद भाऊ. मी सुभाष बाबाराव यमुलवाड. मला 2 मुली आहेत. एक 12वीला आहे आणि एक 9वीला आहे. 12वीची एक्झाम झाली, तिची पण JEEची तयारी आहे. आणि मी माझ्या लेकरेवर एवढे संस्कार टाकलेले आहे की आयुष्यामध्ये चिटिंग आणि 10वी नंतर मी कधी चिटिंग नाही आणि 12वीला पण चिटिंग नाही. मला म्हणाले पप्पा सगळेजण येतात, मदत करतात, तुम्ही दिसणार. मी म्हणलं तुला भविष्य घडायचं असेल तर चिटिंग करायचं नाही. कारण का आम्ही बघत आहे खूप याच्यामध्ये मेहनत घ्यावं लागते. आणि त्याच्यानंतर त्याच्यासाठी मी आपलं गाव सोडलेले आहे आणि मी त्या ठिकाणी काम करतो जलजीवनमध्ये. आणि खूप मेहनत. आणि त्याच्यानंतर आमचे जे कंस्ट्रक्शनचे मालक आहेत त्यांच्याकडे एकूण 24 माझ्यासारखे सुपरवायझर आहेत. सुपरवायझर म्हणून काम करत असता वेळेस ज्यावेळेस 23वर त्यांचा विश्वास नाही पण माझ्यावर त्यांचा खूप विश्वास आहे. मी जे 15 वर्षापासून त्यांना आहेत करत, कारण का त्यांना पूर्ण अनुभव आहे. पण मी हे 2 वर्षामध्ये एवढा अनुभव सांगितलेले आहे त्यांना. सर मला आता नांदेडला या म्हणालेत, कारण का नांदेडला तू तिथं ये ऑफिसला आणि तू लेकरांना पण तू इथं शिकव, असं त्यांची एक आग्रह आहे बरं का. आणि तरी पण मी म्हणतो सर माझी एक बारकी मुलगी, हॅलो हां, बारकी मुलगी आहे, तिचं 9वी आहेत, यावर्षी 10वी आहे. ते झाल्यापरी माझी इच्छा आहे जायची. पण सर म्हणतात जूनपासून ये, कारण का त्या ऑफिसला सांभाळण्यासाठी मला ये, असं त्यांचा आग्रह आहे. मला 2 वेळेस कॉल केलेत. मी दुसरं कॉल ज्यावेळेस माझ्या घरच्याला सांगितलं तर घरचे म्हणालेत बघा आपण सगळेजण विचार करून जाऊया लेकराचं पुढे शिक्षणासाठी. आणि तरी पण ते मला असं म्हणतात की पुढचं शिक्षणासाठी नांदेडला येणं तुमचं काम आहे. आणि सर जे आहेत मला असं आहे भागवत सावकारसारखे की वेळोवेळी मदत आणि कुठल्याही कामात असेल काही अडचण असेल मागे पण त्यांचा हात आहे. कारण का आपण ज्यावेळेस चिकाटीने काम करत असतो आपल्याला कोणी ना कोणी मागे उभा टाकलेला असतो. कारण ह्या कामामध्ये मला खूप अनुभव आलेले आहे. आपली जे मेहनत आहे त्या मेहनतीचं यश येणार म्हणजे येणारच. आणि माझे एवढे बोलून मी माझं भाषण संपवतो. 1 नंबर सुभाष. यानंतर राजेंद्र भाऊ बच्चाडे. शून्यातून विश्व निर्माण करणारे, मूर्ती लहान पण कीर्ती महान असे आपले वर्गमित्र, बेळकोणीचे रहिवासी पण कासळपूर्व जीवापाड प्रेम करणारे आपल्या सर्व मित्रावर राजेंद्र भाऊ बच्चाडे. सर्वांना खूप खूप नमस्कार. खरंच ह्या दिवसाची खूप उत्सुकता होती. मग या उत्सुकतेमध्ये आमची पत्नी एके दिवशी मोबाईल बघितली, तुमचं जेवणाचं मेनू, तुमचा नाश्ता आणि तुमच्या मित्राचं प्रेम. आमचे मित्र मैत्रिणी आहेत पण कधी फोन येणार कधी कोण बोलणार काहीच नाही असं तिला ऐकणं वारंवार वाटायचं. खरंच तुमचे किती मित्र प्रेम करतात तुमचे. मागच्या 2 वर्षाखाली दीपावलीच्या दिवशी दीपावली पूजनासाठी आपलं पूर्ण मित्रपरिवार पाडवीच्या दिवशी भागवत चौकार, रामकिशन भाऊ, गोविंद करवेडकर, बालाजी भाऊ गंगुलवार, श्रीनिवास भाऊ यन्नावार, कृष्णभाऊ आपले विठ्ठल भाऊ कृष्णावाड, या सर्वांनी माझ्या घरी आले.
आणि खरं सांगायचं म्हणजे काय, तुम्हाला माहितीच आहे, मी शाळा शिकत असताना माझी परिस्थिती जेव्हाची होती तेव्हा विलासराव सरांनी मला वारंवार वया पेनासाठी मला वारंवार पैसे वगैरे द्यायचे. आणि परिस्थिती नाजूक असताना बेटा तू अभ्यास करायचं, चांगलं शिकायचं, आईवडिलाची जाणीव ठेवायची कष्टाची त्यांच्या. मग आता म्हणजे 10वीचे पेपर झाल्याच्या नंतर आम्हाला निकालाची उत्सुकता होती. तेव्हा निकाल बघण्यासाठी मी शाळेत गेलो तर विलासराव सरांनी म्हणले, अरे बच्छेरडे म्हणले, तुझ्यावर खूप मोठा आमचा विश्वास होता, पण तू आणि रामकिशन तुमचं दोघांचा इंग्लिश विषय गेलेला आहे. मी 10वीला नापास झालो. आणि एक अभिमानाने असं सांगू वाटते की मला त्याचं जे औचित्य साधून मी 12वीला खूप झटून अभ्यास केलो आणि माझ्या गावातल्या 19 विद्यार्थ्यांपैकी माझा पहिला नंबर 12वीला आला. मग त्याच्यानंतर मी माझी परिस्थिती जेव्हाची असताना मी एक 5 वर्ष सुभाषभाऊ विमुलर सारखं नांदेडला एका कॉन्ट्रॅक्टदाराकडे सुपरवायझर म्हणून 5 वर्ष काम केलो. त्याच्यानंतर माझं 10/5/2003ला लग्न झालं. परिस्थिती जेव्हाची असताना एक छोटंसं किराणा दुकान, पहिल्या वेळेसला मी 12,000 भांडवलावर किराणा दुकान टाकलो आणि त्याच्यानंतर ते किराणा दुकान चांगलं चालत आज किराणा दुकान एकदम त्याच्यात खूप मोठा डेव्हलप झाला आणि त्याच्यातून आज जवळपास मी महिना 50,000 रुपये कमवतो. आणि मला 3 मुली आहेत. पहिली माझी मुलगी श्रुती, ती गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नांदेडला आहे, दुसरी स्मृती आणि तिसरी सुवर्णा. आणि जवळपास 10 वर्षापासून स्वाध्याय करतो. त्या स्वाध्यायामुळं मला म्हणजे प्रत्येकाविषयी एवढं म्हणजे प्रेम वाटते, आपुलकी वाटते, भावना वाटते. आणि भगवंतानी जे आपल्यावर प्रेम करते त्या प्रेमाचं आहे की नाही, माणसानं कधीतरी विचार केला पाहिजे. बाबा एक दाणा पेरल्याच्यानंतर सोयाबीनचे आपण 400 दाणे घेतो, हे कोणाच्या सत्तेमुळे, ह्या गोष्टीची सातत्याने माणसाने जाणीव ठेवलं पाहिजे. आणि भगवंत आहे ह्या विश्वासावर विश्वास ठेवून प्रत्येकाने आईवडिलाची काळजी घेतली पाहिजे आणि आपला संसार सर्वांनी सुखाचा केला पाहिजे. एवढ्या माझ्या अनुभवातून मी सांगतो आणि सर्वांना माझा नमस्कार. आणि महत्त्वाचं एक आहे, आणि आमच्या इथं भागवत सावकार आता म्हणाल ते अमृतालम फार्म प्रोड्युसर कंपनी, आमच्या एक मित्राची टीम आहे. आम्ही जवळपास प्रत्येक महिन्याला 1,000 रुपये शेविंग करतो. एक मिनटात सांगतो मी, 1,000 रुपये शेविंग करतो. त्या 1,000 रुपयामधून म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की 1,000 रुपये शेविंग केल्याच्या नंतर त्याचं काहीच नाही, आपल्याला शेविंग करण्याची सवय लागते. त्यातून ते 1,000 रुपये करत ते आज 13 वर्षापासून आम्ही ते 1,000 रुपये जमा करतो. तर त्या 13 वर्षात आज एक छोट्याशा ह्याच्यापासून ते आज वटवृक्ष तयार झालं. ते आज आमच्या गावचं कालचं मार्चेंट ऑडिट 2025 4 कोटी रुपयाचं आहे. फक्त आम्ही महिन्याला 1,000 रुपये जमा करत होतो. एका मित्राच्या ग्रुपनं 20 जणांचा एक आमचा टीम आहे, त्या टीमने प्रत्येक महिन्याला 20,000 रुपये जमा करायचे, प्रत्येकी 1,000, असे 12 महिन्याचे 2,40,000 रुपये, 2,40,000 अशी 13 वर्ष जवळपास झाली आमची. आज मी एका गटाचा अध्यक्ष, माझ्या गटाचे आज 60,000 रुपये, अशी आमच्या गावात जवळपास 15 ते 16 गट आहे. कोणाला विचारा, कोणाला मित्राला विचारा, कोणा आमच्या गावच्या कोणत्याही बाईला विचारा की बाबा मी वसुंधरा महिला गटात आहे, मी अमृतालम गटामध्ये आहे, मी योगेश्वर गटामध्ये, मी अग्रो स्टार गटामध्ये, प्रत्येकाने प्रत्येका गटात आहे. याच्यातून प्रत्येकाचं आर्थिक हे जवळपास एकदम स्टँड झालेलं आहे. आता प्रत्येकाने महिन्याला 10,000 ते 15,000 रुपये घर बसल्या कमवू शकतात. अशी एक संकल्पना आपल्या सर्वांच्या लक्षात असावी. धन्यवाद. धन्यवाद राजेंद्र बच्चेडीजी. खरंच राजेंद्र भाऊनी आम्हाला वेळोवेळी जेव्हा आम्ही बसता त्यावेळेस प्रत्येक वेळेस त्यांनी आम्हाला सांगत असतं त्या बचत गटाचं. यानंतर गणपत लंके यांना मी विनंती करतो आपले 2 शब्द मांडावा. आपल्या आयुष्यातील शालेय जीवनातील काही आठवणी असतील, 1-2 आठवणी सुद्धा आपण या ठिकाणी शेअर करू शकते. माझं नाव गणपत गोविंद, मला 2 मुली 1 मुलगा आहे. मी आतापर्यंत माईक 44 वर्ष झालं पर्यंत माईक माझ्या हातामध्ये आलं नाही, आतापर्यंत बोलण्याची संधी बी आली नाही, बोललो बी नाही. मला सांगायचं म्हणजे मी असं की एवढे वर्गमित्र एवढे चांगले आहेत. 2019ला माझ्यावर एवढा मोठा प्रसंग आला होता की माझी बायको बोन केअर कॅन्सरनं ग्रस्त होती. त्यावेळेस रामकिशन भाऊ, कृष्णवाग, भागवत लोकमनोहर, बालाजी चिंचोले, बालाजी गंगुलवार या सगळे वर्गमित्र मला सावकारच्या दुकानला बोलून जे गिफ्ट दिले त्यापासून मी संपन्नच्या याच्यामध्ये होतो. मी त्यावेळेस माझ्या पाठीमागं माझं ओम आहे, एवढं बोलून म्हणतो.
जय हिंद जय महाराज. गणपतच्या या ठिकाणी भावना आपल्याला कळायला आल्या आहेत. खरंच मित्र कसा असावं हा याच्यामधून गणपतनं चर्चा माईक घेतला नाही हातामध्ये, पण त्याला एक उफाळून आलं आणि या ठिकाणी त्यानं व्यक्त केलं. धन्यवाद गणपत. यानंतर शैलेजा सुभानकर या सगळ्यांनी टाळ्या वाजून स्वागत करा. खाली बसून बोलले असते तर छान झालं असतं. सगळ्यांना नमस्कार. माझे मैत्रिणी मित्र, आता मित्र म्हणजे आता म्हणू शकणार ना, आपल्या वेळेस तो वेगळं होतं. खूप छान वाटते शाळेच्या आठवणी काढलं ना, ग्रुप बघितलं. ग्रुप बघण्या गेलं तरी 1 तासाला जरी बघण्या गेलं ना करमाना, हातात मोबाईल आली की आधी आपला ग्रुप येते. नाही आपण आपल्या विषयात जातो. आपल्या लेकरांना जर हे सांगितलं ना, त्यांना हे भावना कळणार नाही. तेव्हा एवढं नव्हतं ना आताच्या सारखं तेवढं सुधारित. आणि आताच्या शाळा आणि आपली शाळा खूप डिफरन्स आहे. आता आपल्या लेकरांकडे बघा, आता त्यांच्या मैत्रीत आपल्या मैत्रीत, म्हणजे तेव्हा हिंमत नव्हती. आता जे आपण बसून बोलायला ना, तेव्हा होती काय बघा. माझे तर बाबा शाळेत होते, त्यामुळे माझं तर अलगच होतं. मला टेंभुर्णीला दिले. माझे मिस्टर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहेत PWDला. म्हणजे सामान्य कुटुंबातच दिलं, पण देवाच्या कृपेने सगळं चांगलं झालं. रामकिशनला आताच माहीत झालं. मला म्हणतो तू लपून ठेवलीस मजा आमच्यापासून सगळ्यापासून. नाही हे बघ, असं सांगणं आणि असं फुगीरपणा वाटतं. त्यामुळे मला म्हणजे मुद्दा म्हणून सांगले नाही असं नाही. माझ्या मैत्रिणीला माहीत आहे, सगळ्यांना तुमच्यासोबत शेअर केलं नाही. बाळू आता एवढ्या वेळेस येत होता ना, त्यालाही माहित नव्हतं. नाही खूप छान आहेत माझे मिस्टर. त्यांच्या नावातच देव आहे, नामदेव आहे ना. त्यामुळे असं अवगुण त्यांच्यात मला शोधूनच सापडला नाही 20 वर्षात. म्हणजे रागावणं तर माहीतच नाही. आणि आपल्या कासराळींच्या मुलीमध्ये बहुतेक रागिष्टपणा जास्त आहे. हा, कारण का आपण अग्नी आहोत. मला एकाने सांगितलं की अग्नी, आणि आपल्याला सांभाळून घेणारे भेटले. आता सगळ्यांचं तसंच आहे. माझ्या संपर्कात असलेले माझ्या मैत्रिणीच्या सगळ्यांचे मिस्टर छानच आहेत. छान आहे, माझं सगळं चांगलं आहे. आम्ही 2-3 जावा, नणंद नाही आम्हाला, 3 भाऊ आहेत. सगळं असं वेल सेटड आहोत सगळेजण. आणि इथलं म्हणलं तर गंगाधर मामाची मुलगी ही ओळख मला छान वाटते. कारण माझे बाबा शाळेत होते ना, बाबा म्हणजे झाडून काढताना, पाणी आणताना बघून असं वेगळंच वाटत होतं. पण आता तेव्हा कमीपणा वाटत होता, पण आता मला त्याचा अभिमान वाटतो. कारण किती कमी पैशातून आम्हाला घडवलेत. त्याच्यामध्ये बाबाचं ऑपरेशन झालं तर सगळ्यांना माहीत आहे. सगळं चांगलं झालं. काही काळ आलता मध्यंतरी 10 वर्षाचा, इथं असणाऱ्यांना माहीत आहे बहुतेक. तोही काळ गेला, आता चांगलं झालं सगळं. शाळेतल्या आठवणी म्हणलं तर बालूमामाचे आवर्जून आठवण काढा वाटते. आपलं जे काही इंग्लिश आहे चांगलं, मी माझ्या लेकरांना आत्ताही ग्रामर शिकवू शकते. बालूमामाचे ॲक्टिव्ह पॅसिव्ह. माझे लेकरं म्हणतात मम्मी तुला अजून आठवते का तेव्हाच ॲक्टिव्ह पॅसिव्ह. मी म्हणते आत्ताच्या सारखी शाळा नव्हती आमची. आणि त्यातल्या त्यात बालूमामा आता शोधूनही सापडणार नाहीत. बरेच जण होता ना आपण बालूमामाकडे ट्युशनला, त्यांचं मारणं, हातावर छडीनं, आणि ते त्यातल्या त्यात म्हणजे जास्त अवघड गोष्ट म्हणजे मुलांना मुलीला मारणं. हा, शब्दार्थ आले नसल्यानं. आता तेवढे म्हणजे सेमी आली, इंग्लिश मिडियम आलं, पण तेव्हासारखं इंग्लिश नाही आता. आपल्याला 5वी पासून धिस दॅट सुरू झालं, पण त्यांच्यापेक्षा इंग्लिश आपलं चांगलं आहे आता. मग त्यांनी गेट टुगेदर केला, त्याबद्दल छान वाटलं सगळे. आणि अशीच इच्छा आहे की नेहमी नेहमी करत जाऊ. या गोष्टीला माझा पाठिंबा आहे. रामकिशन हो मी माझा पाठिंबा आहे. तुम्हाला फक्त कॉल कर. नाही आपण आपले सुखदुःख शेअर करायला भेटलं ना. आम्ही मैत्रिणी राहून बऱ्याच जणी अजून भेटल्या नाही. राखीची तर आता 10वीच्या नंतर आता भेट झाली.
हनुमाची भेट होते, उज्ज्वला, रज्जू, आमची आत्याबाई, तेच रे. आत्याची सुद्धा 10 वर्ष भेट झाली नाही गावात राहून, कारण येणंच होत नाही ना. अगोदर कसं सगळ्या मुलींना पंचमी, दिवाळी सणानिमित्त येत होते. आता कसं सगळा सुशिक्षितपणा आला आणि ऑडपणा पण आला. सण नाही, वार नाही, माहेर नाही, फोनवर व्हिडिओ कॉल केले संपलं. पण आधीची जे भेटण्याची आपुलकी होती ते आता राहिली नाही. बऱ्याच जणी ना म्हणजे गैरहजर झाले ना आता एवढ्या छान कार्यक्रमाला. आता ग्रुपवर बघल्यावर त्यांना फील होईल की मिस केले आपण. हा छान, प्रत्येक जण दिसताना तुम्ही कुठं कुठं सहलीला जाता ना ग्रुपवर, छान वाटते. एकदा मी टाकले होते ना. रज्जू मी फक्त शहरात म्हणलं तर रज्जू मीच आहोत. सरांची भेट झाली, छान झाले. विलासराव सर, हर एक गोष्ट आठवते रे शाळेमधली. आता काम करताना एखाद म्हणजे दिसलं ना त्या गोष्टीहून शाळेतली आठवण येते. पण आताच्या लेकरांना नाही एवढं म्हणजे एवढं असे आपुलकी पण दिसत नाही. नेहमी असंच गेट टुगेदर साजरे करा, एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी व्हा, आनंदात पण व्हा. हो चालेल, माझी काही अडचण नाही. सहभागी व्हायला माझी काही अडचण नाही. बघ रामकिशन, तू शब्द दिलास, आता करावं लागते. हा चालते. नाही एकटा बुलढाण्याला पण. अरे प्रत्येक गोष्टी त्याला कशाला पुढे करायचं. हा नाही करते त्याचं मोठ्या मनानं, पण त्याच्या खात्यावर ओझं ठेवतोस मग. हा आपल्या शाळेमध्ये सायन्स रूम होतं, आठवण नाही काय? शाळा प्रार्थना झाली की बसायचं. तेव्हाच पसायदान मला अजूनही पाठ आहे. आपण प्रार्थनेला पसायदान म्हणत होते, आठवण आहे का? म्हणत होत्या की नाही? पसायदान, प्रार्थना झाली की पसायदान म्हणत होत्या. आता सुरू झाले की सहज निघून जाते पूर्ण तोंडातून पसायदान. म्हणजे जे संस्कार जे अगोदर होतं शाळेमध्ये आपल्या, जे आदर होता सरांच्या विषयी, आताच्या लेकरांना काही दिसणार, ते वाईट वाटते बघून. शिक्षण कमी पण ज्ञान जास्त होतं अगोदर. आता इंग्लिशमध्ये गुलाबाला रोज म्हणतात, पण रोज म्हणजे गुलाब लक्षात येईना लेकरांना. दाखवलं तर लक्षात येईल की हे रोज आहे, पण रोज म्हणजे ऍक्च्युअल काय राहते हे अगोदर होतं, आता नाही. ते सगळं असं बाजारीकरण झाल्यासारखं झाले. पण आपल्या लेकरांना आपण चांगल्या पद्धतीने सांगणे घरामध्ये. तू सर आहेस, तुला सांगायची गरज नाही. तुला म्हणले मी अगोदर स्टेज करेज नाही, वाकडी तिकडी भाषा माझी. हा मुलगी म्हणून शैलजा असेल, गोदावरी असेल, प्रत्येक वेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे कार्य करते प्रत्येक जण. खरंच ग्रामीण भागामध्ये राहून आपले भागवत सहकारी आणि शेतीच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला योग्य मार्गदर्शन देऊन शेतीविषयक आवड निर्माण करणारे आपली जवळपास 14 ते 15 एकर या ठिकाणी त्यांनी मिरचीची पण लावण केलेली आहे. आम्ही ज्यावेळेस गेट टुगेदरच्या नियोजनासाठी त्यांच्या शेतात गेलो होतो, बचडे भाऊंनी त्या ठिकाणी व्यक्त केलं, बाबा कोणती समाजामध्ये राहून भागवत शेठनी एवढी श्रीमंती सुद्धा राहून त्यांनी जे शेती करतात, ग्रामीण लेवलला राहून जे आपल्या मित्रांना मार्गदर्शन करतात, मित्राच्या खेळीमेळीच्या वातावरणात राहतात, असे आपले भागवत सहकार एक उत्कृष्ट व्यापारी, उत्कृष्ट आध्यात्मिक कार्यामध्ये सुद्धा भरपूर त्यांचं योगदान. तन शुद्ध होते स्नानानं, मन शुद्ध होते ध्यानानं आणि धन शुद्ध होते दानानं. असे दानशूर व्यक्तिमत्व आमचे भागवत सहकार लोकमान्य यांनी पंढरपूरची आळंदी ते जे पंढरपूर पायी वारी असते आषाढीमध्ये, त्या वारीमध्ये सुद्धा भागवत सहकार यांचं खूप मोठं अन्नदानाचं त्या ठिकाणी त्यांचं योगदान आहे. खरंच आपल्या मित्रांचं एवढं मोठं, हा आध्यात्मिक असेल, शेती असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये तो पारंगत आहे, असे आपले मित्र भागवत सहकार लोकमान्य यांनी आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी यांना मी विनंती करतो. भागवत सहकार लोकमान्य. निखळ मैत्रीचा हा भागवत भैया या ठिकाणी पण तो निखळच बोलणारा, यात कुठली शंका नाही.
सर्व आपण वर्गमित्र आहोत. निकल बोलायचं, निकल मोकळं. धन्यवाद बालाजी भाऊ. आज मला संधी तुम्ही व्यासपीठ मला तयार करून दिलात त्याबद्दल धन्यवाद. मला काही थोडं जास्त बोलायला येत नाही पण प्रयत्न करेल मी बोलायचं. आता कारण का तुमच्यासमोर मला माझी हिंमत वाढत आहे. तुम्ही सगळ्यांचं बोलणं ऐकून मी काय तर बोलू का हे मला वाटत आहे. मग बोलू का तो काय तर. बालाजीनं म्हणल्याप्रमाणे आज आपल्या भागातील शेतकऱ्यांना प्रगती कसं होईल आणि ते माझं ध्येय असते. कधी मी आपल्यासोबत समोरचा माणूस किंवा आपल्या बरोबरीला कसं येणार हे माझे प्रयत्न राहतात, प्रामाणिक प्रयत्न राहतात. शेतीमध्ये मी बरेच प्रयोग नवीन घेऊन येतो आणि मी बाहेर देशामध्ये आज 7-8 देशामध्ये फिरून आलो मी शेतीच्या माध्यमातून. तिकडची टेक्नॉलॉजी, इस्रायल टेक्नॉलॉजी आणि म्यानमार टेक्नॉलॉजी कसे इकडच्या भागामध्ये आणून आणि आपल्या भागातील शेतकऱ्यांना प्रगतशील कसं करू हे माझे ध्येय असतात शेतीच्या माध्यमातून. आणि मी बरंच आता या एक 2015मध्ये मी टरबूज आणलो. या भागामध्ये टरबूजाची शेती काही माहिती नव्हती पण आपण टरबूज कसं पिकवायचं, कसं मल्चिंग पेपर म्हणजे माहीत नव्हतं, ठिबक म्हणजे माहीत नव्हतं. बरेच आपण त्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या कासळीमध्ये जवळपास 2 कोटी टरबुजाच्या माध्यमातून 2011-12ला आलेले आहेत शेतकऱ्यांना. अशा बरेच मिरची आहे, टरबूज आहे. आणि बालाजी म्हणल्याप्रमाणे आम्ही पंढरपूरला 21 क्विंटल तांदूळ नातेपोते येथे आम्ही आपल्या कासळीचे 16 क्रुझर घेऊन सेवा करण्यासाठी सगळे आता माधव आहेत, राम आहेत, सगळे बरेच मित्रमंडळी आपल्यासोबत राहतात. 21 क्विंटल तांदूळ, टमाटा जे बी आहे एक ट्रक भरून तिथं नेतो. आणि एक नातेपोतेमध्ये आपण एक मंगल कार्यालय, मधुर मिलन मंगल कार्यालय म्हणून आहे. त्यांना कंटिन्यू आमच्या जेव्हा भगवंतांनी ताकद देईल तोपर्यंत तुझी आम्हाला सेवा करायची आहे. आणि तुम्ही कुणाला 2 लाख रुपये म्हणलं तर मंगल कार्यालय लग्नाची डेट आलं तर बंद द्यायचं नाही असं सांगून टाकलेलं. आता 4थं वर्ष आहे. आता यावर्षी 4 वर्षापासून आपण सेवा करत आहोत. तिथं जेवढे पहिल्या दिंडीपासून लास्ट दिंडीपर्यंत जेवढे बी भाविक येतील 45,000 दरवर्षी 45,000 लोकांची संख्या जेवण म्हणजे त्यांना खिचडी, एकाच क्वालिटीची खिचडी आम्ही तेव्हा सेवा द्यायचा प्रयत्न करतो. शक्रवार सावकार सगोळीचे आणि आमच्यामध्ये दोघांमध्ये आम्ही सेवा करण्याची संधी मिळत आहे. अशाच काही बरेच माध्यमातून आपले प्रयत्न असतात. पूर्ण काही होत नसले तरी प्रयत्न असतातच कंटिन्यू. आता मेडिकल मिरची म्हणून आपण आता मला या माध्यमातून मला BSc ॲग्री नंतर झाली माझी. कारण का कृषी सेवा केंद्रांना असं आलं की आम्हाला ग्रॅज्युएट म्हणजे BSc ॲग्री असल्याशिवाय कंपल्सरी करून टाकलं, लायसन्स मिळणार नाही. वडिलाच्या नावावर लायसन्स होतं पहिलं, वडिलाची तब्येत बरोबर नसल्यामुळे मला त्या कंपल्सरी झाल्यामुळे माझी मी BSc ॲग्री नंतर कंटिन्यू करून मी कंप्लीट करून डिग्री प्राप्त करून BSc ॲग्री करून लायसन्स डबल परत मिळून घेतलेलं आहे. बरेच माध्यमातून आज आम्हाला या सगळ्या मित्रमंडळी, आमचा बाळू आहे, रामकिशन आहे आणि श्रीनिवास भाऊ आहेत, विठ्ठल भाऊ आहेत, बालाजी आहे आमचा गंगुलार, या सगळ्यांच्या त्यांनी मला कधी कंटिन्यू प्रोत्साहन देतात. भागवत मी कमी असला तरी त्यांनी मला प्रोत्साहन देतात. तू आहेस रे भरपूर तुला काय काय हे नाही. त्यांच्या प्रोत्साहनामुळे मला अजून उत्स्फूर्ती वाढते माझी काम करण्याची. त्यांनी मला कंटिन्यू म्हणतात म्हणजे तुझं असं काम आहे तसे काम आहे. कारण काम कमी असलं तर मला प्रोत्साहन त्यांनी जास्त देतात. त्या प्रोत्साहनामुळे मला अजून उत्स्फूर्ती मिळते मला काम करायची. त्या काम करायच्या प्रस्फूर्तीमुळे माझं काम होतच राहते. आणि असंच आता आज गंगनबीड कमानीच्या बाजूला आकाश पेट्रोलियम आहे. सगळ्यात एक नंबर, सगळ्यात सेल एवढ्या नांदेड जिल्ह्यामध्ये 1 नंबरवर सेल आहे. आज तिथं 18,000 लिटर डिझेल विकते, 5,000 लिटर पेट्रोल विकते आणि CNG 2,000 किलो CNG विकते. आणि नंतर आपण त्याच माध्यमातून आज आम्ही बिरोलीला पेट्रोल पंप ओपन केलं, त्याच याची ब्रँचेस. तर तिथं नवीन पंप आहे, तिथं मनोहर पेट्रोलियमच्या वडिलाच्या नावानं आपण ओपनिंग केलं. वडिलाची आठवण म्हणून मनोहर पेट्रोलियम इथं 5,000 लिटर डिझेल, 2,000 लिटर पेट्रोल आणि CNGचं काम प्रगतीपथावर आहे. आता CNG पण तिथं येऊन जाणार आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही गडगा येथे इंडियन पंप, ते पण आपलंच पंप आहे. इंडियन पंपाची सुद्धा आपण हे केलो. तिथं मारुती पटाईत म्हणून बिलोलीचे आहेत, त्यांच्यासोबत पार्टनर आहेत ते पण.
असे बरेच आता आम्हाला लक्ष्मण काकांना म्हणले उद्योजक, मी काय मोठा उद्योजक नाही पण छोटा उद्योजक चा प्रयत्नात आहे मी. आणि सगळ्यांचा तुमच्या सहकार्यामुळे आणि तुमच्या आशीर्वादामुळे आज हे आणि मी जे सत्यच म्हणजे ते विश्वास जे टाकतात माझ्यावर आणि त्या विश्वासपात्र मी काम करायचा प्रयत्न करतो, त्यामुळे मला भगवंतानं मला कुठंच कमी पडू देत नाही. आणि अशाच आणि माझ्या आई वडिलांची सेवा हे माझ्या वडिलांनी आमच्या आजोबाची आणि आजीची सेवा केल्यामुळं त्यांचा मी अनुकरण करून मी आमच्या वडिलांची सेवा, आमच्या आईची तब्येत एकदम ओके आहे पण वडिलांची तब्येत आमच्या जेमतेम थोडं बरेच त्रासामधून बाहेर निघालेत. 6 वर्ष त्यांना लाईफ भेटली. दीनानाथ मंगेशकर यांच्या तिथं पुण्याला ट्रीटमेंट चालू आहे आणि त्या फार डॉक्टरनी मात्र म्हणले होते काही शक्य नाही म्हणून, पण आमच्या ज्ञानेश्वरनं आमच्या छोट्या भावानं सर्च केला यूट्यूबवर, म्हणजे अमेरिकेच्या गोळ्या चालू आहेत आता, म्हणजे जे म्हणजे लंग्स प्रॉब्लेम आहे वडिलांना, तर जे 6 ते 7 वर्षे बाहेर देशाच्या गोळ्या चालू आहेत वडिलांना. ते म्हणजे आता 7 वर्षापासून म्हणलं तर भरपूर झाले. म्हणजे आपल्याला त्यांच्यासोबत राहायला मिळालं आहे. त्यांच्यासोबत राहणं म्हणजे आपल्याला किती भाग्य, आपण त्याच्या एवढं भाग्य कशातही नाही. ते सेवा भेटलेली आपल्याला. आज गोळी टॅबलेट्स इम्पोर्ट करणं, तिकडून बाहेर देशातून मागवणं आणि त्यांना महिन्याला ते बाहेर येऊन येते इम्पोर्ट. सिप्ला कंपनीची कंपनी आहे पण बाहेर देशातच बनते ते गोळी टॅबलेट. आणि आज केमोची गरज पडली नाही आपल्याला. ते केमोची जे केमो घ्यायची जे 4th स्टेज होतं, ते 4th स्टेजमुळे आपल्या केमो देऊ शकत नव्हत्या. ते गोळीच्या टॅबलेट जे आहे ते टॅबलेट तिथं जाऊन डिटेक्ट करत गेली. डिटेक्ट केल्यामुळे त्यांचं ते पूर्ण जे होतं केमोची गरज नसल्यामुळं कॅन्सर होतं ते लंग्सचं, तर ते पूर्ण कंट्रोल झालं आहे. आज 100% पूर्ण झिरो झालेलं आहे त्या टॅबलेटमुळं. आणि त्या गोळ्याची किंमत प्रति महिना 1,16,000 रुपये आहे. असे म्हणजे आपल्याला जी सेवा भेटली ते भगवंताच्या आशीर्वादाने आणि प्रामाणिक कामामुळे आज आता आमचा गणपत आहे माझ्याजवळ. गणपतला माहीत आहे म्हणजे आमच्याजवळ जे शेतकरी येतो, छोटा येऊ द्या मोठा येऊ द्या, त्याला काही त्याचे रेटमध्ये कशामध्ये आम्ही काही त्याचं खालीवरी करत नाही. इमानदारीनं त्याचे माल घेणं, माल विकणं हे सगळ्या गोष्टी करतो. म्हणून आज आम्हाला या मार्केटमध्ये आम्ही टिकलो. भरपूर आमच्या समोर आले, मार्केटमध्ये गेले, कृषी सेवा केंद्र टाकले, गेले पण आमच्या प्रामाणिकपणामुळं आम्ही आज आमच्या मार्केटमध्ये टिकून आहोत. भरपूर लोक येतात, काय तर रेट आमिष दाखवतात, खालीवरी करतात, त्यांना फसवतात. पण ते आज शाळेतले आज मी आणि बाळू आणि मारुती सर्क्युलर एका बाकावर बसत गेलो. पहिलं फर्स्ट बाकर मला थोडं शिक्षणामध्ये कमीच होतो, तरी पण मला विलासराव सर, उत्तमराव सर सावकारचा मुलगा आहे म्हणून जवळ बसून घेत गेलेत. सरांनी मला विलासराव सरांनी खूप प्रेम केलं, उत्तमराव सरांनी केलं. आणि सगळ्या सरांच्या आमची आजी म्हणत गेली, तू ब्राह्मणाच्या शाळेत गेला तू रोज हुशार झालास म्हणून. म्हणजे आजी आमची त्याला आजीला आमच्या नाव घ्यायला येत नव्हतं त्या शाळेचं, तर आजी म्हणत ब्राह्मणाच्या शाळेत गेलतास तू हुशार झालास रे, पहिलं नव्हताच तू एवढं हुशार म्हणा. मग मी मारुती बाळू आणि आम्ही एका पहिल्या बाकावर बसत गेलो. चांगल्या प्रमाणे मग आम्ही नांदेडला गेलो. नांदेडला मग मारुती बाळू तिघं आम्ही सायन्स कॉलेजला ॲडमिशन घेतलो. सायन्स कॉलेजला ॲडमिशन घेतल्यानंतर मारुतीला थोडं वाईट मित्राची भेटी झाली, त्याची डॉन सोबत राहायला चालू केला. आम्ही सोडून टाकलो त्याला. मी बाळू एका रूममध्ये राहलो. मारुतीला म्हणलं अरे भाऊ त्याच्यासोबत कशाला राहिलास, त्याचे डॉन आहे, ते श्रीनगरचं डॉन आहे, ते त्याची संगत सोडून टाकून देतो. नाही मी म्हणलं तू काय कर म्हणला, आम्ही बरोबर राहा म्हणला. आम्ही दोघं मीन बाळू एका संगमवाडीला त्याच्या भावाकडं त्याच्या रूममध्ये राहिलो 3 वर्ष, 3 महिने. त्याच्यानंतर मग आपण याला गेलो, तू के विवेक मार्ग रामराव मार्गाच्या मॅडमच्या घरी होत होतो आम्ही. 11वी 12वी माझी नांदेडला झाली. असंच माझं प्रगती अशीच. मग नंतर मी वडील एकटे असल्यामुळे शेती होती भरपूर, वडील एकटे होते आणि वडिलाला सपोर्ट नसल्यामुळे मी बिझनेसमध्ये झालो, त्यांच्यासोबत अटॅच झालो आणि असे काही उद्योगामधून प्रगती केलो. ज्ञानू पण आमचं माझ्यापेक्षा चांगला प्रगती आहे. म्हणजे आता सध्या कॉन्ट्रॅक्टर आहे, नांदेडला काम करतो, बिल्डरशिप करते, बरेच डेव्हलपमेंट करतो एक्सटेरियरचे.
आणि प्लॉटिंगचे रिकामी जागा घेऊन प्लॉटिंग पाडतो, रो हाऊस बांधतो, फ्लॅट सिस्टम बांधतो, असे बरेच व्यवसाय तिथं नांदेडला चालू केलं. एवढं बोलून मी थांबवतो. कमी वेळामध्ये अगदी उत्कृष्ट असं या ठिकाणी कागद चौकांनी आपल्याला व्यक्त केलेलं आहे. यानंतर नागामणी पडदेवार यांना मी विनंती करतो आपण आपले मनोगत व्यक्त करावं. रामकृष्ण गुरुजीकडे या, माईककडे या. नागामणी पडदेवार यांना विनंती करतो आपलं मनोगत व्यक्त करावं. माझं नाव सविता संतोष रातोळे. मला भोकरला दिलेलं आहे. मला 2 मुली 1 मुलगा आहे. मोठ्या मुलीचं लग्न झालेलं आहे. माझे मिस्टर किराणा दुकान चालवतात. आम्ही दोघं पण किराणा दुकान चालवतो. त्याच्यावर आम्ही आमच्या मुलांना शिकवलो. मी इथं येणं ते 10 वर्ष झालं. त्यानंतर आत्ता पहिल्यांदा आले मी इथं. आई वडील गेल्यापासून इथं यावं असं वाटतच नाही कोणी नसल्यामुळे. या निमित्तानं मला इथं यायला भेटलं. तुमच्या सगळ्यांच्या भेटी झाल्या. वाटलं नव्हतं की सगळेजण भेटतील असं. अपेक्षा पण नव्हती. अपेक्षेच्या जास्त भेटलं. सगळेजण भेटले. खूप खूप आनंद झाला. पण कासराईला आता कोणी नसल्यामुळे इथं यायचं कोणी मला चान्सच भेटला नाही आतापर्यंत. आणि माझी रजनी ती आली म्हणून माझे मित्र पाठवले मला इथं. नाही तर यायचं काही खरं नव्हतं. माझ्या वडिलाच्या पण मातीला आले नाही मी. मला कोणी सांगितलं नाही. त्याच्यामुळे मला इथं यायची इच्छाच झाली नाही आतापर्यंत. त्या निमित्तानं मला इथं यायला भेटलं. तुमच्या सगळ्याचे खूप खूप आभार. सुद्धा सुंदर सहकार्य व्यापारामध्ये धंद्यामध्ये त्यांनी सहकार्य करतात. चांगली गोष्ट आहे. पुरुषासोबत खांद्याला खांदा महिलांनी सुद्धा या ठिकाणी सहकार्य केलं पाहिजे. यानंतर जिल्हा सत्र न्यायालय या ठिकाणी कनिष्ठ पदावर कार्यरत असलेले आपले वर्गमित्र नांदेड या ठिकाणी जाऊन सुद्धा आपल्या मित्रावर प्रेम दाखवणारे, शेतीकडे पण लक्ष देणारे आमचे विठ्ठल भाऊ कृष्णवाड यांना विनंती करतो आपले मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. हॅलो, सगळे कंटाळले असतील कारण चेहऱ्यावरून वाटते की सगळ्यांच्या बाबा मनोगत कारण कसं आहे, मनोगत हे आपल्या जीवनाशी आणि आपल्या शालेय जीवनाशी जे निगडीत आहे तेवढं सांगायला पाहिजे. तर माझं शिक्षण MA झालेलं आहे. MA इतिहास झालेलं आहे अर्धापूरहून. त्यानंतर मी डेअरी डिप्लोमा केलो आहे 2 वर्षाचा. त्यानंतर मी टायपिंग आणि कम्प्युटर झाल्यामुळे न्यायालयात क्लार्क म्हणून लागलो आहे अगोदर नागपूरला. तिथे 6 वर्ष ड्युटी केल्यानंतर भोकरला आलो आहे. भोकरला 5 वर्ष ड्युटी केलेलं आहे. त्यानंतर आता सध्या नांदेडला आहे. आणि नांदेडला सध्या मी बेंच क्लर्क म्हणजे जेच्या बाजूला जे असते ती क्लर्क आहे. आणि सध्या पगार वगैरे चांगले आहे. घर व्यवस्थित आहे. शून्यातून गेलेला माणूस आज मी व्यवस्थित आहे. माझं जीवन म्हणजे मनोगत सांगण्याच्या अगोदर माझ्या लाईफविषयी थोडंसं सांगितलं मी तुम्हाला. आणि मनोगत सांगायचं म्हणजे मला एक शाळेचा एक अनुभव माझा खूप म्हणजे भीतीदायक आहे. पण त्या काही झालं नाही. पण माझ्या मनात जो भीती होती मी ते सांगतोय तुम्हाला. एकदा काय झालं, मी 5वीला असताना ममता होती आणि त्यांचे वडील तर मुख्याध्यापक होते आपल्याला माहितीच आहे. ममता काय केली, शाळेतून 5वीच्या वर्गातून फास्ट पळत आली आणि तिकडून सर यायलेत म्हणून मी पण फास्ट गेलो. आमची दोघांची धडक इतक्या जोरात झाली बिलकुल असं म्हणजे डोकं हे होऊन गेलं होतं. त्यामध्ये काय झालं, ती काही बोलली नाही, जाऊन बसली, मी पण बसलोय. पण मला भीती एवढी वाटली की हिचे वडील मुख्याध्यापक आहे, आता माझं काही खरं नाही. खूप म्हणजे ते शाळा सुटजे पण माझ्या मनात होती. पण ती काही सांगितलं नाही वडिलांना. तो विषय संपला तिथला. म्हणजे असं एक खूप म्हणजे दुःख म्हणजे भीतीदायक अनुभव आहे. पण काही झालं नाहीये त्यातून. आणि दुसरं एक म्हणजे सांगायचं, आपला मित्र गोविंद करवेडकर कोरोनामध्ये वारलेला आहे. त्याने त्याचं काय झालं ते त्यांना मला माहितीच नव्हतं त्यांना कोरोना झालेला आहे आणि तो ॲडमिट आहे. आणि ॲडमिट हे शासकीय दवाखान्यात आहे. आणि मी त्यावेळेस नांदेडलाच होतो. मला सुभाष भाऊचा फोन आला की बाबा गोविंदचं खूप हाती झालं, लास्ट स्टेपला आहे. मला राहवलं नाही. अक्षरशः त्याचे नातेवाईक कोणी सुद्धा त्याच्याकडे जात नव्हते. एक त्यांचा मुलगा बसून होता फक्त. मला राहवलं नाही. मी लगेच ऑफिसहून आलोय, लगेच त्याच्याकडे गेलोय. मी 2 मास्क लावलोय आणि त्याच्याकडे गेलं. त्याला बघितलं, कंडिशन एकदम वाईट होती, काहीच नव्हता, बिलकुल लास्ट स्टेपलाच होता. त्याला गेल्यावर एकच म्हणलो, गोविंद चल उठ, आपल्याला घरी जायचं, शेताचे कामं पडलेले आहेत.
तो अक्षरशः इकडं आणि इकडं डोळ्यातून पाणी निघालं. इतकं वाईट वाटलं की बिलकुल असं वाटलं की आता याच्यासाठी मी काय करू शकतो का. कारण आता त्यावेळेस माझी काही तेवढी परिस्थिती नव्हती. तरी मी डॉक्टरला बोललोय. डॉक्टर म्हणले तुम्ही इथून ज्या डोर पण नेऊन दाखवा त्याला. म्हणजे इतकी लास्ट कंडिशन होती त्याची. तरी पण आम्ही प्रयत्न केलो. मी त्यानंतर मी एक ॲम्ब्युलन्सवाल्याला विचारलो, एअर ॲम्ब्युलन्स होता. त्याने म्हणलं मी फक्त मास्क काढून माझं लावजेपर्यंत जर वाचला तर मी तुम्ही जिथं पाहिजे तिथं नेतोय, माझ्याकडे आलं बाकीचं. तो एवढं शेवटचं कंडिशन होतं. तर त्या पिरियडमध्ये आपल्याला हॉस्पिटलला जागासुद्धा भेटत नव्हती, सगळे फुल होते. मी लास्टला मग माझ्या जज साहेब होते, शेख साहेब म्हणून जिल्हा न्यायाधीश, त्यांना विनंती केली, साहेब माझा खूप खास मित्र आहे, मला ह्याला वाचवायचं आहे. तर त्यांनी संध्याकाळी 3 ठिकाणी व्यवस्था केली. दुसऱ्या दिवसासाठी 3 ठिकाणी व्यवस्था केले. तर संध्याकाळी 3:30ला मला रामशन भाऊचं फोन आलं की गोविंददादा राहिला नाही. इतकं वाईट वाटलं की बिलकुल म्हणजे असं ते रात्र माझी अशी होती की बिलकुल, कारण मी सकाळचं स्वप्न पाहत होतो की ह्याला कुठेतरी घेऊन जायचंय आणि ह्याला कुठेतरी ॲडमिट करायचं आणि ह्याचं ट्रीटमेंट करायचंय. खूप वाईट वाटला, खूप अति. तर तो एक मित्र म्हणजे खरंच शेवटचं क्षण मला ते खूप हे झाला. त्याच्यानंतर गणपतने आताच सांगितलं आपल्याला त्याच्या पत्नीला कॅन्सर झाला होता. तर सहज आपल्या मित्रामध्ये मी म्हणलं आपल्या मित्राला असंच झालं, त्याची तर कंडिशन नाही आहे. आपले मित्र लगेच एका तासाच्या आत 10 ते 15 हजार रुपये जमा केलेत, एका तासाच्या आत. आणि लगेच आम्ही सगळे भागोसागर येऊन त्याच्या घराकडे गेलो आणि त्याला 15,000 रुपये हातात दिलो. तो एवढा खुश झाला, बिलकुल ते म्हणजे आता विचारही करू शकत नाही, एवढं खुश झाला. तर त्या 15,000ची किंमत आपल्याला काहीच नाही आहे, पण तो जो खुश झाला आणि त्याला जी हिंमत भेटली आपल्या मित्राची, ते खूप महत्त्वाचं आहे. तर मला सांगायचं एवढंच आहे की आपलं कोणी राहू द्या,